जय शिवराय मित्रांनो, 2023 पोलीस भरतीमधील संपूर्ण जी.के. सराव आपण घेत आहोत. सिरीजचा हा दुसरा भाग आहे. पहिला भाग बघितला नसेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही पहिला भाग पाहू शकता. मित्रांनो, त्याआधी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर पहिला प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणती नदी ही तापी नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती नदी ही तापी नदीची उपनदी नाही आहे? ऑप्शन आहेत पूर्णा, पांझरा, गिरणा, धारणा. खालीलपैकी कोणती नदी ही तापी नदीची उपनदी नाही आहे? तर याचं उत्तर होईल दारणा. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. दुसरा प्रश्न. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? महत्वाचा एक प्रश्न मित्रांनो, खूप वेळा भरतीला विचारला प्रश्न. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन आहेत नंदुरबार, संभाजीनगर, जळगाव, नाशिक. तर तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार या जिल्ह्यात आहे. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न. एटीएमचे पूर्ण रूप काय आहे? एटीएमचे पूर्ण रूप काय आहे? ऑप्शन तुमच्या समोर आहेत मित्रांनो, कमेंट करून सांगा एटीएमचे पूर्ण रूप काय आहे? तर याचं उत्तर होईल ऑटोमेटेड टेलर मशीन. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर आहे. एटीएमचे पूर्ण रूप आहे ऑटोमेटेड टेलर मशीन. पुढील प्रश्न. भारतीय दंडसंहिता 1860 मध्ये एकूण किती कलमे समाविष्ट केलेली आहेत? अत्यंत महत्वाचा प्रश्न मित्रांनो, रिपीट होऊ शकतो. भारतीय दंडसंहिता 1860 मध्ये एकूण किती कलमे समाविष्ट केलेली आहेत? तर 511 कलमे. लक्षात ठेवा मित्रांनो, 511 कलमे भारतीय दंडसंहिता 1860 मध्ये समाविष्ट आहेत. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? चला कमेंट करून उत्तर सांगा. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? हरिण, वाघ, शेकरू, गवा. महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे शेकरू. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? महाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर नाशिक या शहरात. लक्षात ठेवा मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी ही नाशिक शहरात आहे. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पेनिसिलिन या औषधाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? IMP प्रश्न. सर्व प्रश्न महत्वाचे आहेत मित्रांनो, वहीमध्ये लिहून घेत चला. पेनिसिलिन या औषधाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी. पेनिसिलिनचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावला आहे. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. महाराष्ट्रातील सर्वात कमी तालुक्यांची संख्या असणारा जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वात कमी तालुक्यांची संख्या असणारा जिल्हा कोणता आहे? धुळे, नंदुरबार, हिंगोली, वाशिम. बरोबर उत्तर कमेंट करून सांगा. महाराष्ट्रातील सर्वात कमी तालुक्यांची संख्या असणारा जिल्हा तर धुळे. धुळे हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी तालुक्यांची संख्या असणारा जिल्हा आहे. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न. महाराष्ट्राच्या पोलीस दलाच्या मुखपत्राचे नाव काय आहे? ऑप्शन आहेत एकता, समता, बंधुता, दक्षता.
महाराष्ट्राच्या पोलीस दलाच्या मुखपत्राचे नाव काय आहे? तर दक्षता. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. 1 टेराबाईट बरोबर. चला, 1 टेराबाईट म्हणजे या 4 ऑप्शनमधील कोणता बरोबर ऑप्शन असेल जो 1 टेराबाईटच्या समान आहे? तर 1 टेराबाईट म्हणजे 1024 गिगाबाईट. 1 टेराबाईट म्हणजे 1024 गिगाबाईट. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती संस्था भारतीय बँकिंग क्षेत्राचे नियमन करते? खालीलपैकी कोणती संस्था भारतीय बँकिंग क्षेत्राचे नियमन करते? तर RBI. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. 21 जून हा दिवस जागतिक स्तरावर काय म्हणून साजरा केला जातो? महत्त्वाचा प्रश्न, 21 जून हा दिवस जागतिक स्तरावर काय म्हणून साजरा केला जातो? तर योग दिवस हा जागतिक स्तरावर 21 जून, लक्षात ठेवा मित्रांनो, 21 जून हा योग दिन म्हणून साजरा केला जातो जागतिक स्तरावर. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, वारकऱ्यांच्या समूहाला काय संबोधले जाते? ऑप्शन आहेत पुंज, मंडळ, ताफा, दिंडी. वारकऱ्यांच्या समूहाला काय संबोधले जाते? तर दिंडी. ऑप्शन 4 बरोबर उत्तर होईल. वि. शिरवाडकर या साहित्याचे टोपण नाव काय आहे? वि. शिरवाडकर यांचे टोपण नाव काय आहे? तर कुसुमाग्रज. वि. शिरवाडकर यांचे टोपण नाव आहे कुसुमाग्रज. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, गीत रामायण या काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहेत? गीत रामायण या काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहेत? तर ग. माडगूळकर. लक्षात ठेवा मित्रांनो, गीत रामायण या काव्यसंग्रहाचे लेखक आहेत माडगूळकर. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, पनामा कालवा हा कोणत्या महासागरांना जोडतो? पनामा कालवा हा कोणत्या महासागरांना जोडतो? तर अटलांटिक व पॅसिफिक. लक्षात ठेवा मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न, पनामा कालवा हा अटलांटिक व पॅसिफिक महासागरांना जोडतो. ऑप्शन 2 बरोबर उत्तर होईल. महाराष्ट्र विधानसभेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? IMP प्रश्न. 2023लाही सभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर होते आणि सध्याचेही राहुल नार्वेकर आहेत. 2023लाही राहुल नार्वेकर व 2025ला राहुल नार्वेकरच आहेत, लक्षात असू दे. चला पुढचा प्रश्न, स्टॅच्यू ऑफ इक्विलिटीच्या रूपात आपल्याला समानतेचा संदेश देणारा रामानुजाचार्य यांचा पुतळा कोठे आहे? स्टॅच्यू ऑफ इक्विलिटीच्या रूपात आपल्याला समानतेचा संदेश देणारा रामानुजाचार्य यांचा पुतळा कोठे आहे? तर हैदराबादमध्ये. पुढचा प्रश्न, राजस्थानच्या वाळवंटातून वाहणारी एकमेव नदी कोणती? राजस्थानच्या वाळवंटातून वाहणारी एकमेव नदी आहे लुनी नदी. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल.
पुढचा प्रश्न आहे, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली? कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली? तर 2004 साली कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना झाली आहे. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, नागपूर जिल्ह्यातील अंबाझरी तलावातून कोणत्या नदीचा उगम होतो? नागपूर जिल्ह्यातील अंबाझरी तलावातून कोणत्या नदीचा उगम होतो? तर नाग नदीचा उगम होतो. लक्षात ठेवा मित्रांनो, नागपूर जिल्ह्यातील अंबाझरी तलावातून नाग नदीचा उगम होतो. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कोठे आहे? ऑप्शन आहेत मुंबई, नाशिक, पुणे, नागपूर. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी पुणे या जिल्ह्यात आहे. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. कुष्ठरोगाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? कुष्ठरोगाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? तर हॅन्सन विकार. लक्षात ठेवा, कुष्ठरोगाला दुसऱ्या नावाने ओळखले जाते हॅन्सन विकार म्हणून. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, भारतीय कामगार चळवळीचे जनक असे कोणाला संबोधले जाते? महत्त्वाचा प्रश्न, मुंबई पोलीसला खूप वेळा हा प्रश्न विचारला गेला आहे. भारतीय कामगार चळवळीचे जनक असे कोणाला संबोधले जाते? तर नारायण लोखंडे यांना. भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण लोखंडे आहेत. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, झोंबी पुस्तकाचे लेखक कोण आहेत? झोंबी पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन आहेत प्रकाश आमटे, पु ल देशपांडे, आनंद यादव, लक्ष्मण माने. झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर आनंद यादव. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, भारत स्टेज B5 मानदंड खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? भारत स्टेज B5 मानदंड खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर वायू प्रदूषणाशी. लक्षात ठेवा मित्रांनो, भारत स्टेज वायू प्रदूषणाशी संबंधित आहे. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. संविधानाने दुरुस्तीची पद्धत संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात दिली आहे? संविधानाची दुरुस्ती पद्धत संविधानाने कोणत्या अनुच्छेदात दिली आहे? तर 368. भारतीय संविधानाचा कोणता भाग मूलभूत अधिकारांशी संबंधित आहे? भारतीय संविधानाचा कोणता भाग मूलभूत अधिकारांशी संबंधित आहे? इथं आपली थोडी मिस्टेक झाली आहे मित्रांनो. ऑप्शन आपण चुकीचे टाकले आहेत. संविधानाचा कोणता भाग मूलभूत अधिकारांशी संबंधित आहे? तर भाग 3.
भाग 3 हा भारतीय संविधानाचा मूलभूत अधिकारांशी संबंधित आहे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या कायद्याने भारतात सांप्रदायिक मतदारांची ओळख करून दिली? ऑप्शन तुमच्या समोर आहेत. महत्त्वाचा प्रश्न, गोंधळून जाऊ नका. यावर्षी अंगावर वर्दी लावायची असेल तर हे प्रश्न तुमच्यासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाचे आहेत. एकनी एक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. खालीलपैकी कोणत्या कायद्याने भारतात सांप्रदायिक मतदारांची ओळख करून दिली आहे? तर याचं उत्तर होईल भारतीय परिषद कायदा 1909. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात पंतप्रधानांना काय म्हणतात? ऑप्शन आहेत पेशवा, सचिव, मंत्री, मंता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात पंतप्रधानांना म्हणतात पेशवा. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या मुघल सम्राटाच्या काळात इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात पहिला कारखाना स्थापन केला? अकबर, जहांगीर, महाजहान, औरंगजेब. ऑप्शन तुमच्या समोर आहेत. कोणत्या मुघल सम्राटाच्या काळात इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात पहिला कारखाना स्थापन केला? तर जहांगीरच्या. लक्षात ठेवा मित्रांनो, जहांगीरच्या काळात इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात पहिला कारखाना स्थापन केला होता. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. अद्वैत तत्वज्ञान कोणी दिले? अद्वैत तत्वज्ञान कोणी दिले? शंकराचार्य, रामानुजाचार्य, नागार्जुन, वसुमित्रा. अद्वैत तत्वज्ञान कोणी दिले? तर शंकराचार्य यांनी. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. अजिंठाचे चित्र काय दर्शविते? अजिंठाचे चित्र काय दर्शविते? तर जातक कथा. पुढचा प्रश्न आहे, जैनांच्या पवित्र ग्रंथांना काय म्हणतात? जैनांच्या पवित्र ग्रंथांना काय म्हणतात? ऑप्शनमध्ये थोडी चुकी आहे. तर जैनांच्या पवित्र ग्रंथांना म्हणतात अगम सूत्र. अगम सूत्र असे बौद्धांच्या पवित्र ग्रंथांना म्हटले जाते अगम सूत्र. पुढचा प्रश्न आहे, सुरुवातीच्या वैदिक आर्याचा धर्म प्रामुख्याने कशाचा होतो? सुरुवातीच्या वैदिक आर्याचा धर्म प्रामुख्याने कशाचा होतो? तर निसर्गाची पूजा आणि यश. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण? सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये हा प्रश्न नक्की विचारला जातो. डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर पंडित जवाहरलाल नेहरू. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर सेनापती बापट यांनी मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व केले आहे. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात आधी कोणता किल्ला जिंकला? महत्वाचा प्रश्न मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात आधी कोणता किल्ला जिंकला आहे?
तर तोरणा किल्ला. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल भारतातून पोर्तुगीज सत्तेचा शेवट कोणत्या वर्षी झाला? भारतातून पोर्तुगीज सत्तेचा शेवट कोणत्या वर्षी झाला? ऑप्शन आहेत 1947, 1948, 1961, 1962. भारतातून पोर्तुगीज सत्तेचा शेवट झाला आहे 1961 साली. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल बुद्धभूषण हा ग्रंथ कोणी लिहिला? बुद्धभूषणम हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर छत्रपती संभाजी महाराजांनी बुद्धभूषण हा ग्रंथ लिहिला आहे. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल सायमन कमिशन भारतात कधी आले? सायमन कमिशन भारतात कधी आले? तर 1928 ला सायमन कमिशन भारतात आले होते. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यात आहे? खालीलपैकी कोणते अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यात आहे? तर ताडोबा अंधेरी. ताडोबा अंधेरी हे चंद्रपूर जिल्ह्यात आहे. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल मिझोरम या राज्याची राजधानी कोणती? मिझोरम या राज्याची राजधानी कोणती आहे? तर एझोल. युक्रेन या देशाची राजधानी कोणती? ऑप्शन तुमच्या समोर आहेत. युक्रेन या देशाची राजधानी कोणती आहे? तर कीव. महाराष्ट्र राज्यातील पहिली महिला महाराष्ट्र केसरी जिंकणारी कोण होती? महाराष्ट्र राज्यातील पहिली महिला महाराष्ट्र केसरी जिंकणारी कोण होती? तर प्रतीक्षा बागडी. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल सिमॉन द बोआर कोण होत्या? सिमॉन द बोआर कोण होत्या? तर स्त्रीवादी लेखक. सिमॉन द बोआर या स्त्रीवादी लेखक होत्या. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. महत्वाचा आहे प्रश्न मित्रांनो. भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेनुसार कोणत्या परिस्थितीत आणीबाणी लागू करता येत नाही? भारतीय घटनेनुसार कोणत्या परिस्थितीत आणीबाणी लागू करता येत नाही? तर अवर्षण ग्रस्त परिस्थितीत आणीबाणी लागू करता येत नाही. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? 288, 278, 78, 544. महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या 78 आहे. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल
महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते? महत्त्वाचा प्रश्न. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते? तर नागपूरमध्ये. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, या सिरीजचा आपला दुसरा भाग पूर्ण झाला आहे. लवकरच तिसरा भाग येईल. त्यासाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि पहिला भाग बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही पहिला भाग बघू शकता. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि एक लाईक नक्की करा.